राजेश कोळेकर. गुगल मॅप्सवरती आपले विंडमिलचे लोकेशन्स आणि एस-एम मीटरिंग लोकेशन्स मॅप केलेत. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सातारा टेस्टिंग डिव्हिजन मारोगे साहेब यांचा त्यांनी एक प्रॉब्लेम डिस्कस केला होता आणि मला त्यांनी डेटा पण शेअर केला हा लोकेशनचा. तर पावसाळ्यात लोकेशन्सला जाण्याला प्रॉब्लेम येतात. त्या लोकेशन्स ट्रॅक कशा करायच्या किंवा GPS थ्रू आपल्या लोकेशनवरून तिथं डिस्टन्स वाईज कसं जायचं लवकरात लवकर, तर त्यासाठी एक मॅप तयार केला आहे. गुगलचा लेअर क्रिएट केला आहे. तर हा गुगलचा लेअर डेस्कटॉप आणखी मोबाईल ॲप मोबाईलवरून दोन्हीवरून ॲक्सेस होऊ शकतो आहे. काय बेसिक रिक्वायरमेंट काही नाही त्याला. मॅप्स जे अवेलेबल आहेत त्या थ्रूच आपण हा डेटा ट्रॅक करू शकतो. तर एक लिंक आहे, त्या लिंकवरनं हा मॅप डेस्कटॉपवरती असा ओपन होतो आणि याच्यावरती पण दाखवतो मोबाईलवरती. सेम व्ह्यू आहे, काही फरक नाही आहे. हा व्ह्यू असा दिसतो, हा व्ह्यू. तर आता एक आपण पहिला डेस्कटॉपवरती बघूया. तर हे लेअर क्रिएट केलेत ग्रुप एस-एम मीटरिंगचे आणि विंडमिलचे. ज्या लेअरवरती क्लिक कराल तो लेअर तुम्हाला एनेबल होईल. आता हा जो आहे हा आहे ग्रुप एस-एम मीटरिंग. आता सुझलॉन, विंडवर्ल्ड, सेनवेऑन यांचे जे लोकेशन्स आहेत हे तुम्हाला इथे दिसतात आणि यांचे लोकेशन्सचे डिटेल्स इथे शेअर केले आहेत. तर या हे जे डाव्या साईडला लेफ्ट हँड साईडला बटन्स दिसतात याच्यावरती सुझलॉनचे लोकेशन्स जे काय आहेत ते तुम्हाला ॲक्सेसिबल आहेत. कुठल्याही लोकेशन क्लिक केलं तर त्या लोकेशनच्या डिटेल्स तुम्हाला नेम ऑफ डेव्हलपर, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID आणि बाकी डिटेल्स तुम्हाला ट्रॅक होतात. आता या लोकेशन्स जे आहेत याच्यावरती जायचं कसं. आता हे S50 ही लोकेशन आहे. मी जरा हे S50 जी आहे ही आपल्याला ही S50 लोकेशन्स याच्यावरती जायचं असेल तर जस्ट इथे क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर हा मॅप ओपन होईल. जिथून काही लोकेशन टाकाल तुम्ही ती तुम्हाला इथे ॲक्सेसिबल असेल. सातारा महाराष्ट्र टाकतो मी आणि मिनिमम डिस्टन्समध्ये तुम्हाला कवर होईल. सेम वे आपल्या मोबाईलवरती पण ही ॲक्सेसिबल आहे. मी आता डिटेल्स सांगत बसत नाही, एखादी लोकेशनच घेतो. आता जसं की ही दर्शन ॲग्रोची व्ह्यू होते. आता ह्या ज्या डिटेल्स या मोबाईलवरती सुद्धा तुम्हाला व्ह्यू होतात. हे विंडमिल आहे, याची डायरेक्शन बघायची. आता हे व्ह्यू मॅप लेजंड म्हणून एक ऑप्शन आहे. याच्यावरती तुम्हाला कुठला लेअर घ्यायचा आहे, हा ग्रुप एस-एम मीटरिंगचा घ्यायचा आहे का विंडमिलचा घ्यायचा आहे हे तुम्ही सेट करू शकता. हा घेतला तर तुम्हाला फक्त आता हे मी ज्या डिटेल्स घेतलेल्या आहेत या फक्त आता 7 लोकेशनच्या अंडर ज्या काय येतात त्या डिटेल्स घेतलेल्या आहेत. तुम्हाला या मॅप्समध्ये ज्या व्ह्यू होतात त्याच डिटेल्स तिकडे सुद्धा व्ह्यू होतात. आता ही S85ची डिटेल्स ज्याच्यावरती जर मी क्लिक केलं तर S85च्या डिटेल्स पण मला मिळतात सगळ्या. सुझलॉन, शिंदे कदम जे काही डिटेल्स असते, सबस्टेशन कुठलं आहे, सडावागापूर, त्याचं फीडर, या सगळ्या डिटेल्स दिसतात. डायरेक्शनवर क्लिक केलं तर मला माझ्या लोकेशनपासून ते त्या त्याच्या सगळ्या डिटेल्स आपल्याला व्ह्यू होतात. एस-एम मीटरिंगमधलं हे आपण एस-एम मीटरिंग चेक केलं. सेम वे आपण ग्रुप मीटरिंगसुद्धा फॉलो करू शकतो आहे. हे झालं मोबाईलचं. आपण आता डेस्कटॉपवरती ॲक्च्युअल या बसलेल्या लोकेशनवरून सुद्धा या गोष्टी ट्रॅक करू शकतो की तिथे ॲक्च्युअल लोकेशनवरती काय डिटेल्स असू शकतात. मी आता हे ओपन करतो मॅप. इथे जो लोकेशन तुम्ही ट्रॅक करू शकता, डिटेल्स चेक करू शकता. जो लेअर हवा आहे तो लेअर एनेबल करायचा. विंडमिलचा हवा असेल तर विंडमिलचा एनेबल करायचा. तुम्हाला इथं विंडमिलच्या एनेबल होतील. विंडमिलचा जर डिसेबल केला विंडमिल दिसणार नाहीत, फक्त ग्रुप एस-एम मीटरिंग दिसतील. हे झालं आपण लोकेशन्स बघितले, पण आपल्याला त्या ठिकाणचे स्ट्रीट व्ह्यूसुद्धा अवेलेबल आहेत. तर या 3 बटनांवरती क्लिक करायचं. व्ह्यू मॅप इन गुगल अर्थ करायचं. व्ह्यू मॅप इन गुगल अर्थ केला तर आपल्याला हा आयकॉन दिसतोय. यामध्ये तुम्हाला 3D मॅप्ससुद्धा आणि स्ट्रीट व्ह्यूसुद्धा बघता येतात. मी आता इथं हा स्ट्रीट व्ह्यू ऑन करतो. स्ट्रीट व्ह्यू ऑन केलेला आहे. आता एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी जायचं असेल, मी सगळे हे जे आहे ते सावरकरच्या ठिकाणचं आहे.
जिथे जिथे आपल्याला या ब्ल्यू लाईन्स दिसतात, या ब्ल्यू लाईन्स बऱ्यापैकी असतात अर्बन एरियात, रुरल एरियात कमी असतात. आता इथे एक ही लोकेशन्स आहे 4236ची. या 4236च्या इथं जाऊन किंवा आपण एक दुसरा घेऊया 4228. हा इथे भरपूर विंडमिल हे दिसत आहेत. इथे क्लिक केलं आणि जर मी इथं एंटर स्ट्रीट व्ह्यू म्हणलं, इथं हा डेटा अवेलेबल नाही आहे. जस्ट अ मिनिट. डी सुद्धा आपला एंटर स्ट्रीट व्ह्यूचा डेटा ऑन केला की आपल्याला स्ट्रीट व्ह्यूचा दिसतो. एंटर स्ट्रीट व्ह्यू. स्ट्रीट व्ह्यूचा डेटा बऱ्याच ठिकाणी अवेलेबल नसतोय. मी जस्ट एक चेक. पण आता गुगल अर्थवरती एक व्ह्यू बघूया. इथे चक्क चायकेवाडी पाटण रोड आहे, याच्यावरती क्लिक केलं. मी एंटर स्ट्रीट व्ह्यूला म्हणलं, जस्ट अ मिनिट. हा एंटर स्ट्रीट व्ह्यू झाला. इथे बघा ॲक्च्युअल जे फोटो अवेलेबल आहेत ते आपल्याला इथं व्ह्यू होतात गुगल अर्थवरती. सेम वे मोबाईलवरती सुद्धा आपल्याला हे लोकेशन्स चेक करता येतात. हा आता व्ह्यू दिसतोय बघा तुम्हाला. हा इथे जर मी इथे क्लिक केलं, मी मोबाईलवरती ऑपरेट करतोय, तर ही सुद्धा तुम्हाला व्ह्यू होतात. या स्क्रीन ज्या आहेत फोटो हे सुद्धा व्ह्यू होतात. जर मी झूम आउट केलं तर झूम आउटमध्ये तुम्हाला या इमेजेस क्लिअर सुद्धा दिसतात. बॅक घेतो, ही अशी व्ह्यू दिसते. मी परत इथे क्लिक करतो त्या स्ट्रीट व्ह्यूवरती. हा स्ट्रीट व्ह्यू तुम्हाला एनेबल होतोय. या डिटेल्स आहेत अशा, तर चेक करून घ्या. हा गुगल मॅप यूज करा. याच्या डिटेल्स शेअर करतो, चेक करून मग तुम्ही यामध्ये काय चेंजेस पाहिजे असतील. या स्ट्रीट व्ह्यूवरती तुम्हाला या डिटेल्स पण दिसतात आणि गुगल मॅपवरती तुम्हाला लिजंड्स सुद्धा दिसतात, ज्यामध्ये ग्रुप ACM मीटिंगच्या डिटेल्स सुद्धा तुम्हाला व्ह्यू करता येतात. ठीक आहे, थँक्यू.